नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याचे तिखट वरण। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तूर डाळ धुवून भिजवून घेतली, 2 वांगे धुवून कापून घेतलेत, अर्धी वाटी शेंगदाणे भिजवून घेतले, मसाल्यासाठी सुके खोबरे, अद्रक, लसूण, कोथिंबीर, 1 टमाटा घेतलाय, तेल, मीठ, घरगुती मसाला, लाल तिखट, गोडा मसाला व हळद। आता आपण कुकरमध्ये डाळ शिजायला घालून घेऊ। त्यातच आपण टमाटा पण घालून घेऊ। अर्धा चमचा हळद घालू। आता आपण झाकण लावून घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ। आता आपण फोडणीसाठी मसाला वाटून घेऊ। अद्रक, लसूण, सुके खोबरे, कोथिंबीर। आता आपण हे वाटून घेऊ। आता आपला मसाला वाटून झालाय। आपण गॅस चालू करून भांड्यात तेल घालून घेऊ। दोन चमचे तेल, त्यात आपण वाटलेला मसाला घालून घेऊ। मसाल्याचे कच्चेपण जाईपर्यंत आपण तेलात परतून घेऊ। आता आपला मसाला परतून झालाय। आपण त्यात सुके मसाले घालून घेऊ। 2 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट। आता आपण हे तेलात परतून घेऊ। त्यात आपण थोडे पाणी घालून घेऊ। एक 2 मिनिटं परतून वांगी व शेंगा घालून घेऊ। आता झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटं वांगी शिजवून घेऊ। आता आपण झाकण काढून बघू आपली वांगी शिजली का। आता आपली वांगी शिजली। आपण डाळ बघू। आता आपण डाळ घोटून घेऊ।
आता आपली डाळ घोटून झाली, ती आपण मसाल्यात घालून घेऊ. त्यात आपण थोडे गरम पाणी घालून घेऊ. चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ. एक 10 मिनिटं आपण डाळ छान उकळून घेऊ. आता आपले वांग्याचे वरण छान उकळले, आपण ते गॅस बंद करून सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. तिखट वांग्याच्या वरणाची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.